नमस्कार मैत्रिणींनो, मी जयश्री होम किचनमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। तर आज आपण बघणार आहोत दुधी भोपळ्याचे धपाटे। तर त्यासाठी मी कोवळा एक दुधी भोपळा घेतलेला आहे आणि काय काय साहित्य लागणार आहे ते बघूया। तर इथे मी एक वाटी कोथिंबीर घेतलेली आहे, एक वाटी कांद्याची पात घेतलेली आहे, त्याचबरोबर त्याचा एक पांढरा भाग सुद्धा घेतलेला आहे, छोटी वाटी आलं किसून घेतलेला आहे, जिरं, चवीनुसार मीठ, चिली फ्लेक्स, हळदी पावडर, ओवा आणि कमी तिखट असलेल्या 2 हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत। तर चिली फ्लेक्स नसल्यास तुम्ही लाल तिखट सुद्धा घालू शकता। तर हा भोपळा आपण छान याची साल काढून घेणार आहोत आणि छान खिसून घेणार आहोत। तर इथं छानपैकी असा खिसून घेऊया। आता साल काढून झालेली आहे। तर इथं बघू शकता आपला दुधी भोपळा छान असा खिसून झालेला आहे। तर आता बनवायला सुरुवात करूया। तर इथे मी 2 वाटी ज्वारीचं पीठ घेत आहे। आपल्याला मिक्स पीठाचे धपाटे बनवायचे आहे आणि हे चाळून घ्यायचं आहे। 1 वाटी गव्हाचं पीठ, अर्धा वाटी तांदळाचं पीठ आणि 1 वाटी बेसन पीठ। तर आपण सर्व पीठ घेतलेली आहेत। 2 वाटी ज्वारीचं पीठ, 1 वाटी गव्हाचं पीठ आणि 1 वाटी बेसन पीठ आणि अर्धा वाटी तांदळाचं पीठ। तर हे पीठ छान आपल्याला चाळून घ्यायचे आहेत। यामध्ये खिसलेलं दुधी भोपळा घालून घेऊया। त्यानंतर यामध्ये आपण कोथिंबीर, कांद्याची पात, हे जिन्नस दाखवले होते ते सर्व यामध्ये घालून घ्यायचे आहेत। एक वाटी कोथिंबीर, खिसलेलं आलं आणि जे हळदी पावडर, जिरे, ओवा घेतलं होतं ते सुद्धा आपण यामध्ये घालणार आहोत आणि याचं छानपैकी असं पीठ मळून घ्यायचं आहे। तर आपल्याला पाण्याची आवश्यकता पडणार नाही, कारण की दुधी भोपळ्यामध्ये भरपूर सारं पाणी असतं। तर छान असं पीठ मळून घेऊया। तर पाण्याचा एक थेंबही वापर न करता हे छानपैकी असं पीठ मळून झालेलं आहे। तर याला थोडंसं आपण आता तेल लावून घेऊया। हे दुधी भोपळ्यामुळं याला पाणी सुटू शकते, म्हणजे पीठ पातळ होऊ शकते। तर लगेच आपण बनवायला सुरुवात करूया। तर नेहमीप्रमाणे मी इथं प्लास्टिक शीट घेतलेली आहे आणि त्याला तेल सुद्धा लावून घेतलेलं आहे। तर आपल्याला आता हे थालीपीठ पाण्याच्या हाताने थापायचं आहे। अगदी आपण कापडावर थापतो तसंच थालीपीठ याच्यावर सुद्धा होते आणि चविष्ट लागते। तर असा गोळा घेतलेला आहे, त्याला असं प्रेस करून घ्यायचं आहे आणि पाण्याच्या हाताने असं अलगद थापून घ्यायचं आहे। तर छानपैकी असं थापून घेऊया। तर अशा प्रकारे आपला धपाटा थापून झालेला आहे। तर याला असे होल करायचे आहे, म्हणजे खरपूस असा भाजला जातो धपाटा आणि असा इझिली हातावर घ्यायचा आहे आणि प्लास्टिक शीट काढायची आहे आणि असं तव्यावर घालायचं आहे। तर खूप सोपं आहे, इझिली बनतात आणि लगेच यामध्ये आपल्याला कडेने थोडंसं तेल सोडायचं आहे आणि मध्यभागी सुद्धा आणि खरपूस असा आपल्याला धपाटा भाजून घ्यायचा आहे। तर अशाच पद्धतीने आपण सर्व धपाटे बनवून घेऊया। तर अलगदच आपल्याला पलटून घ्यायचं आहे। तर इथं बघू शकता तुम्ही अतिशय छान खरपूस असा भाजला गेलेला आहे। तर दोन्ही साइड आपल्याला खरपूस असा भाजून घ्यायचा आहे आणि जेव्हा पण हा धपाटा आपण भाजतो तेव्हा आपल्याला मीडियम गॅसवर हा धपाटा भाजून घ्यायचा आहे, म्हणजे खरपूस भाजला जातो। आणि हाय फ्लेमवर जर भाजला तर हा आतून कच्चाच राहू शकतो आणि जळू सुद्धा शकतो, खरपूस भाजल्या जात नाही। त्यामुळे मीडियम गॅसवरच हा धपाटा भाजा। तर इथं बघू शकता दोन्ही साइड आपला खरपूस असा धपाटा भाजलेला आहे आणि अशाच पद्धतीने आपण सर्व धपाटे बनवून घेऊया। आणि दुसरा सुद्धा धपाटा इथं बनवून झालेला आहे, ते सुद्धा तव्यावर घालणार आहोत आपण। तर तशाच पद्धतीने मी बनवलेला आहे आणि याला सुद्धा आपल्याला कडेनं तेल सोडून मध्यभागी तेल सोडायचं आहे।
तर रेडी झालेले आहेत आपले दुधी भोपळ्याचे खुसखुशीत खमंग असे धपाटे। तर कशी वाटली मग तुम्हाला रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि माझे असे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। धन्यवाद।